नमस्कार मंडळी, स्वागत आहे रियाज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत हिरव्या वाटाण्याची चमचमीत झणझणीत अशी चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या, एक छोटा अद्रकचा तुकडा आणि धुतलेली स्वच्छ केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि छानसर बारीक असं वाटून घेणार आहोत। ते वाटून झाल्यानंतर एका बाजूला काढून घेणार आहोत। त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी वाटाणा घेतलेला स्वच्छ धुतलेला तो घालून जाडसर असं वाटून घेणार आहोत। इकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 5-6 कढीपत्त्याचे पाने टाकून छान फोडणी द्यायची आहे। मस्तपैकी आपल्याला 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते कांदे घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे मीडियम फ्लेमवरती लालसर होईपर्यंत कांदे परतायचे आहेत। गॅस बारीक मोठा करत कांदे परतून घ्यायचे आहेत। बघू शकता कांद्याला कसा ब्राऊन कलर आलेला आहे। त्यानंतर कांदा त्याच पॅनमध्ये एका साईडला करून घ्यायचा आहे। थोडंसं तेल घालून आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं होतं ते वाटण घालून त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ज्यावेळी आपण हिरव्या मिरचीचं वाटण एखाद्या चटणीला किंवा भाजीला वापरतो त्यावेळी ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतली गेले नाही तर मिरचीचा उग्र वास येतो, म्हणजेच भाजी मिरचाट लागते। त्याच्यामुळे ते वाटण व्यवस्थित तेलामध्ये मीडियम फ्लेवरती परतून घ्यायचं आहे। तर आपलं वाटण परतून झालेलं आहे मिरचीचं, ते कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी रियाज रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आपण जे इथं वाटण वाटलेलं होतं ते आपण वाटण काढून घेणार आहोत। इथे मला चाकूच्या साहाय्याने वाटण काढायला बरं पडतं। तुम्हाला जर चमच्याने योग्य वाटत असेल तुम्ही चमच्याने काढू शकता, पण चाकूने काय होतं मिक्सरच्या भांड्याला जे थोडंफार लागलेलं असतं ना तेही पटकन सरकतं। इथे आपण वाटण काढून घेतलेलं आहे आणि ते वाटण कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे आपल्याला कंटिन्युअसली परतत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटू नये किंवा करपू नये। वाटण हे जरा ओलसर असल्यामुळे ते खाली चिकटलं जातं, करपलं जातं। चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता थोडंफार खाली लागलेलं आहे मिश्रण। गॅसची फ्लेम बारीक मोठी करत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मध्ये 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफही काढायची आहे। जोपर्यंत हे मिश्रण सुट्ट फडफडीत होत नाही तोपर्यंत ही चटणी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। जेव्हा ती सुट्टी फडफडीत होईल तेव्हाच तिला व्यवस्थित चव येईल। बघू शकता इथं आपण एक वाफ काढून घेतलेली आहे। वाफ काढल्यानंतरही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। छान मस्तपैकी अशी चटणी फडफडीत होईपर्यंत। थंडीमध्ये तुम्ही 1-2 दिवसही ही चटणी बनवून ठेवू शकता खाण्यासाठी। अप्रतिम लागते, नक्की ट्राय करा। आणि आवडलं असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।